ओके, सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केलेली आहे. आपण 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम पासून सुरुवात करणार आहोत. ओके, 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. फ्रॉम द 3rd स्टँडर्ड कुशल इज प्रेझेंट. ओके, ओनली कुशल, वेदांग एंड मधुरा. यस, चला 4th स्टँडर्ड आर्या, कनिश, रिद्धि एंड स्नेहा. ध्यान देना है यहाँ पे. ओके, टेक्स्ट बुक काढा आणि पेज नंबर आहे 9. पेज नंबर 9, लेसन नंबर 9 वाचूया आणि गिरवूया. तुम्ही हे लिहिलेले शब्द वाचून दाखवायचे आहेत आणि त्यानंतर ते शब्द तुमच्या बुक मध्ये लिहून काढायचे आहेत. ओके, लेट्स स्टार्ट विथ रिद्धी. रिद्धी, वाचायचे आहेत बेटा शब्द. येस, रिद्धी इज देयर. माझा आवाज येतोय का? स्नेहा, आपको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके, चलिए माइक ऑन कीजिए स्नेहा. हाँ, वर्ड्स पढ़िए. पेन, बही, फळा, फळा, रिक्षा, करी, कैरी, कैरी, रुपया, पेरू, अंगठी, यस, पोलीस, चौक, चौक, ऊस, पपई, लहसुन, लसूण, लहसुन, झुला, झुला, झोका. झोका. ओके, माइक ऑफ करना है. नेक्स्ट कनिश. कनिश, तू वाच बेटा. पाचव्या गिरूया. पेन, वही, फला, रिक्षा, कैरी, रुपया, पेरू, अंगठी, पोलीस, गहू, ऊस, पपई, एक, लसूण, तबला, झोका. वेरी गुड. माइक ऑफ कर. नेक्स्ट आर्या. आर्या, आर्या, स्टार्ट रीडिंग. स्टार्ट रीडिंग बेटा. वाचूया, गिरूया. पेन, वही, फला, रिक्षा, कैरी, रुपया, पेरू, अंगठी, पोलीस, ऊस, पपई, एक, लसूण, तबला, झोका. वेरी गुड. माइक ऑफ कर. Who is there from 4th standard? Riddhi, Riddhi, are you there? Yes, teacher. Okay. Start reading beta. Yes. पेन, वही, फला, रिक्षा, कैरी, रुपया, पेरू, अंगठी, पोलीस, चौकी, चौक, ऊस, पपई, एक, चौक, ऊस, पपई, एक, लसूण, तबला, लसूण, तबला, झोका. गुड. चला, आता 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. तुम्ही हे शब्द लिहून काढायचे आहेत बुक मध्ये 3 टाइम्स. ओके, एक शब्द 3 वेळा लिहिणार आहात तुम्ही. स्नेहा, देन कनिष्क, रिद्धी अँड आर्या. ओके, नेक्स्ट फ्रॉम द 3rd स्टँडर्ड वेदांग, मधुरा अँड कुशल. ओके,
गार्गी इज देअर. ओके. सो फोर्थ स्टँडर्ड इथे तुमचं रायटिंग चालू करण्याच्या आधी जरा लक्ष द्या. आपण मराठी मीडियमचा एक लेसन घेणार आहोत. मे बी यू ऑल आर गोइंग टू रीड दॅट. लेट्स सी व्हॉट इज द लेसन. ओके, चला आता आपला आजचा लेसन आहे मला शिकायचंय. ओके, लेसन नंबर 5, स्टँडर्ड 4 मराठी मीडियम. सगळ्यांनी लक्ष द्या. एकदम छान एका गोष्टीप्रमाणेच आहे. ओके, सध्या रायटिंग बाजूला ठेवा. फोर्थ स्टँडर्ड रायटिंग बाजूला ठेवून इथे लक्ष द्यायचं आहे. खूप छान लेसन आहे. एका गोष्टीप्रमाणे ऐका, समजून घ्या आणि नंतर तुम्ही रीड करायचं आहे. ओके, शुड आय स्टार्ट? बघा, धड्याचं नाव आहे मला शिकायचंय. खानदेशातील एक गाव. त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं. सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे. त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती. तिचं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. बघा, खानदेश आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्या खानदेशांमध्ये काही गावं आहेत. ओके, त्या परिसरातील काही गावं आहेत. त्या गावातील एका मुलीची गोष्ट आहे ही. ओके, त्या मुलीचं नाव आहे सुलभा. बघा, तिचे आई वडील काय करायचे, रोज दिवसभर शेतामध्ये मजुरी करायचे आणि तिला त्यांनी 4थी पर्यंत शिकवलं होतं. ही स्नेहा खूप हुशार होती, अभ्यास करायची, कष्टाळू होती. तिला एक छोटा भाऊ होता. तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता. गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का, असं सारखं स्नेहाला वाटायचं. बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती. स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता. बघा, ती ज्या गावात राहत होती त्या गावात फक्त 4थी पर्यंत शिक्षण होतं. त्याच्या पुढे शाळा नव्हती त्यांच्याकडे. त्यामुळे तिला तिच्या मैत्रिणीसोबत दुसऱ्या गावी शाळेत जायचं होतं. त्यावेळी 4थी पर्यंत शाळा होती गावामध्ये. ते ज्या गावामध्ये राहत होते त्या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा होती. म्हणून तिला पुढे शिकण्यासाठी दुसऱ्या गावी जायचं होतं आणि तिची बबली नावाची मैत्रीण सुद्धा दुसऱ्या गावी शिकण्यासाठी जात होती. स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता. एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती. सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. बघा, आता जेव्हा तिचे आई वडील सुलभा आणि सखाराम शेतावरून परत आले, कामावरून परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की पायरीवर तर तिचा भाऊ पिंटू नाव होतं त्याचं, तो एकटाच खेळत होता. स्नेहा त्यांना कुठेच दिसली नाही. त्यामुळे
त्यामुळे तिच्या आईने आवाज द्यायला सुरुवात केली आणि आईचा आवाज ऐकल्यावर स्नेहा जी रडत बसली होती कोपऱ्यामध्ये ती अजून जोरात रडायला लागली. आणि आता पुढचा पाठ आहे त्या भागात त्यांची बोली भाषा वापरली आहे. ओके, नीट लक्ष द्या, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे. बघा, खानदेशात लोक अशी भाषा बोलतात, ती भाषा तिथे वापरली आहे. वर्गामधल्या बबलीनं पाचवीमा नाव टाकाय गय, मनबी नाव टाका पाचवीमा, ओ माय माले पुढे शिकानशे, माले शिकू द्या न. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. बघा भाषा त्यांची कशी आहे. काय म्हणत आहे स्नेहा की माझ्या वर्गातल्या मैत्रिणीने 5वी मध्ये दुसऱ्या गावी नाव टाकलं आहे, 5वीला ऍडमिशन घेतलं आहे, मला पण 5वीला जायचं आहे, शिकायचं आहे, मला शिकू दे. तितक्यात तिचे बाबा तिथे आले. सखाराम तिथे आला. स्नेहा, तुले चौथी लोंग शिकाड आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू? आपली परिस्थिती अशी गरिबीनी, परगावले कसा धाडू तुले? एसटीमा ये जा करनी पडी, तनपेक्षा आते शाळे बंद, घर बसीसन धाकला भाऊले संभाय, समजन तुले? सखाराम थोड्या रागातच म्हणाला. मग सखाराम काय म्हणाला की तुला 4थी पर्यंत आम्ही शिकवलं ना, अजून पुढे शिकून तू काय करणार आहेस? आपली परिस्थिती गरीब आहे आणि तुला दुसऱ्या गावी जाण्यासाठी एसटी लागणार, मग ती आपल्याला परवडणार नाही. सॉरी. त्याच्यापेक्षा तू घरातच बस आणि तुझ्या लहान भावाला सांभाळ, असा सखाराम रागातच तिला ओरडून म्हणाला. दादाले सांग ना ओ माय, माले 5वीमा जाऊ द्या, शिकू द्या, असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला गहीवरून आलं. तिचे डोळे पाणावले. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. मग आता स्नेहा आईजवळ अजून रडायला लागली. ती म्हणाली आईला की आई मला जायचं आहे, तू वडिलांना समजव ना. मग तिच्या आईला आता प्रश्न पडला की मी मुलीचा हट्ट कसा पुरवू. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय करू हे तिला समजत नव्हतं. गावात 4थी पर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. सखारामच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कोणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता. बघा, ते ज्या गावात राहत होते त्या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा होती आणि त्यामुळे गावातले सगळेच लोक त्यांच्या मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. मुलीला परगावी पाठवणं हे सखारामला परवडणारं नव्हतं आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्या भावकीतली जी लोक होती त्यांच्यापैकी कोणीच कोणाला त्यांच्या मुलांना परगावी शिकायला पाठवलं नव्हतं. त्यामुळे सखाराम सुद्धा आता त्यांच्याच प्रमाणे वागणार होता. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती. आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाही असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले. मग नंतर बघा काय झालं. ज्या बबली बद्दल स्नेहा सांगत होती ती बबली सरपंचाची मुलगी होती. त्यामुळे त्यांच्याकडे गरिबी नव्हती. त्यामुळे तिला ऍडमिशन घेतलं गेलं होतं पुढच्या परगावी, पुढच्या इयत्तेत 5वीत. मग स्नेहाला तिचे बाबा शिकवत नाहीयेत हे कोणाला समजलं? मुख्याध्यापकांना समजलं. कारण स्नेहा ही खूप हुशार मुलगी होती, कष्टाळू अभ्यासू मुलगी होती. त्यामुळे तिला पुढे शिकलं पाहिजे असं मुख्याध्यापकांना वाटत होतं, म्हणजेच प्रिन्सिपल. ओके, मग मुख्याध्यापक सरपंचांना घेऊन स्नेहाच्या घरी आले. काय म्हणाले बघा. सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असे. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले. बघा, सरपंच जेव्हा स्नेहाच्या घरी आले तेव्हा ते तिच्या बाबांना काय म्हणाले की तुला स्नेहाला शिकवावं लागेल, तुझी काही अडचण असेल तर मी ती सोडवेन. पण स्नेहा ही खूप हुशार मुलगी होती त्यामुळे तिला शिकवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले. सखा भाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनवू द्या. मग मुख्याध्यापक पण सांगायला लागले
की सखाराम भाऊ तुमची मुलगी तर हुशार आहे आणि तिने तुम्ही जे स्कॉलरशिपची एक्झाम बोलता ना ती दिली आहे त्यामुळे ती तिचं शिक्षण सांभाळू शकते तिला स्वावलंबी बनू द्या तिला शिकू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सखा तुनी पोरगी एवढीच मनी बबली तिनाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार शे ना 5वी इयत्तामा अरे आडगावनी शाळे आठवून अर्धा तासना अंतरावर शे मना लेक संगे जाईन ती एसटी मा. मग सरपंचांनी सखारामला काय समजावलं की तुझ्या पोरगी एवढीच माझी बबली आहे आणि तिच्याच वर्गामध्ये आहे मी माझ्या बबलीला पण पाठवणार आहे की नाही आडगावला 5व्या इयत्तेत शाळेत शिकण्यासाठी मग त्या दोघी एसटीने एकत्र जातील. सखाराम विचारमग्न झाला खरं सांग सखा तुला पिंटूले 5वी मध्ये धाडशीलच ना मग पोरगीना बापतमाच असा भेद कसा ले सांग सखाराम. मग आता बघा सखाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. मग सरपंच काय म्हणाले जेव्हा तुझा मुलगा पिंटू मोठा होईल तेव्हा तू त्याला 5वीला आडगावला पाठवशीलच ना मग स्नेहा मुलगी आहे म्हणून तिला शिकवायचं नाही असं का मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव का करायचा. मग सखाराम काहीच बोलू शकला नाही. मग मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला. अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर. मग मुख्याध्यापक बोलायला लागले काय म्हणाले ते सखारामला की आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी तालुक्याच्या पोलीस स्टेशनची इन्स्पेक्टर या सगळ्या महिलाच आहेत. आणि आपल्या बाजूची मुलगी तर गेल्या वर्षी डॉक्टर झाली. कितीतरी महिला आता डॉक्टर वकील इंजिनियर आहेत शिक्षक आहेत. त्या सगळ्यांच्या आईवडिलांनी जर त्यांच्यासारखाच तुमच्यासारखा विचार केला असता आणि त्यांच्या मुलींना शिकू दिलं नसतं तर आता त्या मुली डॉक्टर वकील इंजिनियर होऊ शकल्या असत्या का. सखारामला काय बोलावं ते सुचेना. आता त्याला पटलं होतं अपुरं शिक्षण नको. दिनरात कष्ट करसू रगतनं पाणी करसू पण मना अंडेरले शिकाडसू असं त्यानं बोलून दाखवलं. मग तो काय म्हणाला नाही मी माझ्या मुलीला शिकवेन मी दिनरात कष्ट करेन रक्ताचं पाणी करेन पण माझ्या मुलीला मी शिकवेन. स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता. मग आता स्नेहा खूप खुश झाली. स्नेहाला 5वी पाठवण्यासाठी तिचे वडील तयार झाले होते. मग तिने आनंदाने वडिलांना मिठी मारली. ओके समजला धडा छान होता की नाही सांगा. मुलींच्या शिक्षणाबाबतचा धडा होता छान होता ना. येस चला आता 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम स्नेहा आर्या अँड कनिष तुमचं रायटिंग तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि गार्गी आपण जो आता हा धडा घेतला त्याचे शब्दार्थ तुला लिहायचे आहेत त्यानंतर मी येस काय लिहायचे. आर्या आपण मगाशी जे शब्द सांगितले ना जे वाचून घेतले ते लिहायचे आहेत. ओके तुमच्या बुक मधले नाही चित्र नाही काढायचे. तुमच्या बुक मधले पेज नंबर 9 आणि गार्गी तुझ्या बुक मधला आता जो आपण लेसन घेतला त्याच्यावरचे शब्दार्थ लिहायचे आहेत. पेज नंबर 12 ओके गार्गी 4th स्टँडर्ड सगळ्यांना काय करायचं आहे समजलंय का सांगा मला. ओके नाउ हु इज देअर फ्रॉम 3rd स्टँडर्ड कुशल वेदांग मधुरा अँड स्वराज. ओके चला वन बाय वन वी विल लर्न फ्रॉम एव्हरीवन. ओके आपण पहिल्यांदा 3rd स्टँडर्ड मराठी सॉरी इंग्लिश मीडियम घेऊया फॉर कुशल. कुशल मराठीचं बुक काढायचं आहे. सगळ्यांचा हा शिकून झाल्यावर मी रीडिंग घेणार आहे.
ओके चला, वारांचे गाणे आपण मागच्या वेळी शिकलो होतो. आता आहे चित्रांसंबंधी बोला. येस, बघा काय काय दिसतंय चित्रात. कुशल सांग मला, चित्रात काय काय दिसतंय तुला. तिच्या एक मुलगी, मुलगा, कुत्रा, काय करतायत ते सांग मला. मुलगी, मुलगा बस गप्पा मारतात. हम्म, कुत्रा मुलग्याच्या मागे धावतो. हा, एक मुलगा बाई, त्या मुलाने काय केलंय, कागद फाडलेला आहे. कागद फाडून देतो. हा मुलगा काय करतोय सांग मला. तिचा हा मुलगा किल्ला बनवतो. येस, हा काय करतोय. झोपला आहे. हो, झोपला आहे. ओके चला, माइक ऑफ कर. बघा इथे काय दिलेलं आहे, चित्रांसंबंधी बोला. चित्र दिलेली आहेत आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे. बघा पहिलं काय लिहिलेलं आहे इथे, समीरा पोहते. समीरा पोहते, बघा ही आहे समीरा आणि ती पोहतानाचं चित्र इथे दिलेलं आहे. नेक्स्ट, किशोरी दूध पिते. ही आहे किशोरी आणि किशोरी दूध पित आहे. नीता बस मधून उतरते. कुठे आहे इथे, नीता स्कूल बस मधून उतरत आहे. नेक्स्ट, महेशने कागद फाडला. इथे महेशने कागद फाडला आहे. ओके, नेक्स्ट आहे मनीष किल्ला बनवतो. इथे मनीष किल्ला बनवत आहे. विमान आकाशात उडते. विमान इथे आकाशात उडताना दिसत आहे आपल्याला. राजूच्या मागे कुत्रा धावतो. हे बघा चित्र. नेक्स्ट, हिना गोष्टीचे पुस्तक वाचते. ही आहे हिना आणि ती गोष्टीचं पुस्तक वाचत आहे. दिनू पलंगावर झोपला आहे. दिनू पलंगावर इथे झोपला आहे. साहिल हत्तीला अंघोळ घालतो. साहिल हत्तीला अंघोळ घालत आहे. मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते. ही मधुरा दोरीवरच्या उड्या खेळत आहे. अभय आणि मीना गप्पा मारत आहेत. अभय आणि मीना गप्पा मारत आहेत. ओके कुशल, आता हे सगळे सेंटेन्सेस मला वाचून दाखव. येस कुशल. येस टीचर. हा, हे सगळे जे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ते मला वाचून दाखव, ती वाक्य सगळी. समीरा पाहत आहे. पोहते. पोहते, समीरा पोहते. समीरा पोहते. वरतीच कंप्लीट आहे. किशोरी दूध दूध पिते. हम्म, नीता नीता हम्म, बस मधून उतरते. उतरते. हम्म, महेशने कागद फाडला. कागद फाडला.
नेक्स्ट वाच. मीना मनीष मनीष कुत्रा किल्ला. किल्ला बनवतो. हम्म. बनवतो. त्याच्यानंतरचा वाच. विमान हम्म. आकाशात उडतो. विमान आकाशात उडते. आकाशात ओके नेक्स्ट. राजूच्या हम्म. मागे कुत्रा धावतो. हा. त्याच्या पुढे हिने हिना. हिना हम्म. आप गोष्टीचे गोष्टीचे पुस्तक वाचतो. वाचते. वाचते. हम्म. दिम दिनू दिनू हो. दिनू पलंगावर पलंगावर पा झोपला झोपला होता. आहे. आहे. हम्म. नेक्स्ट. साहिल 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 हा हत्तीला हत्तीला दो दौड अंघोळ अंघोळ करतो. घालतो. घालतो. हम्म. मधुरा मधुरा हम्म. दोऱ्या दोरी दोरी उड्या वर दोरीवरच्या दोरीवरच्या उड्या खेळते. उड्या खेळते. हम्म. अभय अभय पा आणि आणि मा मीना मीना गप्पा गप्पा मारत आहेत. मारत आहे. ओके. आता हे सगळे सेंटेन्स तू लिहून काढायचे आहेत. ओके कुशल. यस. हा स्टार्ट रायटिंग. नाव मधुरा वेदांग अँड स्वराज. My work is completed. ओके. Okay, fourth standard completed. Good. Pay attention over here. आता आपण थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियमचा एक लेसन घेतोय. तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे. नवीन पाठ असणार आहे. तुम्ही पाहू शकता आणि नंतर आपण रीडिंग घेणार आहोत. ओके. येस. आपण आज हा लेसन घेणार आहोत. पाठ क्रमांक 4 पाणी किती खोल. येस.
हा लेसन आपला सुरू करायचा होता. एम आय राईट? थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम, वेदांग, स्वराज, मधुरा, सांगा मला. येस, लेट स्टार्ट. बघा काय दिसतंय इथे, म्हैस आणि रेडकू यांच्यामधलं कन्व्हर्सेशन आहे, संभाषण आहे. बघा, म्हैस कडबा चघळत उभी आहे आणि तिचा नातू आहे, तो रेडकू जो आहे तो तिचा नातू आहे, तो तिच्या आजूबाजूला खेळत आहे. ओके, बघा म्हैस म्हैस काय म्हणते, आता मी खरंच म्हातारी झाले, हा कडबा काही चावेना मला. रेडकाला हाक मारते, अरे बाळा, माझं एक काम करशील का? रेडकू, हो सांग ना. म्हैस, ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू, दे मला पेंडी बांधून. एक रिकामं पोतं सुद्धा दे कुट्टीसाठी, आता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोचते. रेडकू, स्वगत, नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसतंय. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? की कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ चरताना दिसतात, त्यांच्या जवळ जाते. बघा, एक प्रकारची गोष्ट आहे ज्यामध्ये म्हैस आणि तिचा नातू रेडकू यांचं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, संभाषण दिलेलं आहे. म्हैस काय म्हणते रेडकाला, की बाळा, हा कडबा मला आता चावत नाहीये, मी म्हातारी झालीये, त्यामुळे ही कडब्याची पेंडी नदीच्या पलीकडे जी कडबा कुट्टी आहे तिथून कापून घेऊन येशील का, म्हणजे मला नीट चावून चघळून खाता येईल. रेडकू तयार होतं, बोलतो चालेल, दे तू मला रिकामं पोतं आणि मी आता कापून घेऊन येतो. मग म्हैस त्या कडब्याची पेंडी बांधून रेडकाच्या पाठीवर देते. मग आता रेडकू स्वतःशीच म्हणतं, अरे आता आपण नदीपाशी आलोय, पाण्याचा भरपूर आवाज येतोय. मग त्याच्या पाण्याचा आवाज येतोय म्हणजे पाणी भरपूर असणार आहे नदीला. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारू? मग ते रेडकू इकडं तिकडे पाहतं. तेव्हा त्याला नदीजवळ बैल काका चरताना दिसतात. बघा, आपण कसे आपल्या घरातले, आपल्या आजूबाजूचे त्यांना काका काकी असं म्हणून हाक मारतो ना, मग ते प्राणी आहेत, ते आपल्याला काका काकू म्हणतील का? नाही. तर म्हैस आहे तो म्हशीचा नातू रेडकू आहे, त्यामुळे तो बैलाला काका म्हणत आहे. बघा, रेडकू काय म्हणतोय, बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय, आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते. बैल, अरे काळजी नको करू, अरे काळजी करू नको. सॉरी, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते, पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. बघा, मग रेडकू जेव्हा बैल काकाला विचारतो की पाणी जास्त दिसतंय, मला कडबा कुट्टीवर नदीच्या पलीकडे जायचं आहे, पाणी मला पाणी पार करता येईल का? नदी पार करू शकेन का मी? तर बैल काका काय म्हणतो, अरे घाबरू नको, फक्त आपल्या गुडघ्याला लागेल एवढंच पाणी आहे. इतक्यात खारुताई त्याला हाक मारते. ती काय म्हणते बघा, बघा इथे खारुताईला रेडकू मिळाले. खारुताई काय म्हणते, अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर. रेडकू, खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलं, मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. मग खारुताई काय म्हणते, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नको, मागे फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते. बघा, आता बैल काका काय म्हणतात रेडकाला, की पाणी कमी आहे, गुडघ्या एवढंच आहे, तू जाऊ शकतोस. पण खारुताई काय म्हणते, नाही, पाणी खूप जास्त आहे, आमची एक मैत्रीण काल वाहून गेली. मग रेडकू घाबरतं आणि तो कडबा घेऊन तसंच घरी फिरतं. मग त्याला पाहून आजी काय म्हणते बघा,
रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते, म्हैस, का रे लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? रेडकू, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलंय. म्हैस, अरे असं कसं होईल? सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. रेडकू, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. म्हैस, अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्तच वाटणार ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? रेडकू, खरंच की, आलं मला लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून, ते उड्या मारत नदीकडे जाते. रेडकू स्वतःशीच म्हणते, नदीच्या पाण्यात पाय टाकून, खरंच की पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडंसंच वर आहे, मला सहज जाता येईल. रेडकू सावकाश नदी पार करते, पलीकडच्या काठावर पोचतात, आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते. बघा, मग आता रेडकू जेव्हा घरी जातं तेव्हा त्याची आजी ती म्हैस त्याला समजवते, अरे बैल काका उंच आहेत, त्यामुळे त्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं. खारुताई ही एवढीशी छोटीशी, मग ती वाहूनच जाणार की नाही पाण्यात? तू खारुताई एवढा छोटा आहेस का? नाही, तू तिच्यापेक्षा खूप मोठा आणि उंच आहेस, त्यामुळे तू आरामात नदी पार करू शकतोस. आजीचं हे म्हणणं ऐकून रेडकू कडबा घेऊन त्या कुट्टीच्या दिशेने निघून जातं आणि शांतपणे नदी पार करतं आणि कडब्याची कुट्टी आजीसाठी घेऊन येतं. आवडली का गोष्ट सगळ्यांना? धडा समजला का सगळ्यांना? सांगा मला. ओके, गुड. आता मी काही क्वेश्चन्स विचारते, त्यांची उत्तरं द्यायची आहेत. बघा, कडबा, कडबा म्हणजे ज्वारी किंवा बाजरीची जी कणसं असतात ती कापून घेऊन उरलेला गुरांना जो आपण खायला देतो भाग, त्याला कडबा म्हणतात. मग दुसरा शब्द आहे त्याला वैरण. कडबा कुट्टी, कडबा कुट्टी म्हणजे कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र, मशीन. चघळणे, खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे. आता सांगा मला, म्हशीला काय चावता येत नव्हते? म्हशीला काय चावता येत नव्हतं? कोण सांगणार? वेदांग, स्वराज, मधुरा. वेदांग. येस वेदांग. येस. म्हशीला कडबा चावता येत नव्हतं. गुड. नेक्स्ट. पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? स्वराज, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? येस स्वराज. बैल. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचंय. रेडकूला म्हणाले, रेडकूला बैल काका म्हणाले, पाणी कमी आहे, तुझा. पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते. ओके. झाडावरून कोण हाक मारत होते? मधुरा, मधुरा सांग मला, रेडकूला झाडावरून कोण हाक मारत होत? झाडावरून रेडकूला कोण हाक मारत होते? ओके, माईक बंद कर. कोण सांगणार, झाडावरून रेडकूला कोण हाक मारत होत? वेदांग. झाडावरून रेडकूला खारुताई हाक मारत होती. गुड. नेक्स्ट.
खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? रिद्धी? ओके, स्वराज? कारण की खारुताईची मैत्रीण येस स्वराज. खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण ती लहान होती. येस, ती छोटी आणि बुटकी होती म्हणून. नेक्स्ट, नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? सांगा, नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? वेदांग? रेडकू आनंदाने गाणी बोलत कडबा कुट्टीवर गेला. गुड. नेक्स्ट, कोण म्हणाले तसे का म्हणाले ते लिहा. आता मी खरंच म्हातारी झाले असं कोण म्हणालं? आता मी खरंच म्हातारी झाले असं कोण म्हणालं? येस गार्गी? आता मी खरंच म्हातारी झाले असे म्हैस म्हणाली. का म्हणाली? कारण तिला कडबा चावता येत नव्हता. व्हेरी गुड. नेक्स्ट, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील असं कोण म्हणालं? गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. वेदांग? खारुताई म्हणाली. नाही. नाही. रेडकूचे बैल काका म्हणाले. आणि असं पाणी का म्हणाले? कारण की त्यांच्या गुडघ्या इतकंच पाणी होतं. ओके. आणि येस येस, फाईन. माईक बंद कर. नेक्स्ट, वाहून जाशील मागे फिर असं कोण म्हणालं? वाहून जाशील मागे फिर. स्वराज? मागून वाहून जाशील परत फिर असे खारुताई म्हणाली. का म्हणाली तशी खारुताई? कारण की तिची मैत्रीण वाहून गेलेली होती. गुड. Yes, I know you have completed Riddhi. Stop writing complete in the chat box. मला सहज जाता येईल असं कोण म्हणालं? मला सहज जाता येईल. गार्गी? रेडकू. का? का म्हणाला जसं रेडकू? कारण त्याने नदीत पाय ठेवला तर त्याच्या गुडघ्या एवढंच पाणी होतं. गुड. ओके. तर थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम, तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता का होमवर्कला? येस और नो, टेल मी. स्वराज, वेदांग, मधुरा? येस. ओके, मग आता आपण सगळ्यांचे एक एक लेसन घेतलेला आहे, त्यामुळे आता आपण रीडिंग घेणार आहोत. येस, रीडिंग घेणार आहोत आपण. फोर्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. गार्गी? गार्गी वाच. येस टीचर. एक भारतीय संशोधक शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले. तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत
घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनाही आरोप केला. वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. ओके, स्टॉप. नेक्स्ट. स्नेहा, अपना माइक ऑन कीजिए. यस टीचर. ओके, पढ़िए. पढ़िए बेटा. यस टीचर. शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे तयार त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. हाच शंकर पुढे त्या शंकर डॉक्टर पढ़ना है उसको. डॉक्टर डॉक्टर शंकर आबाजी भिसे तवाजा नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. गुड. ओके, माइक ऑफ कर दीजिए. नेक्स्ट आर्या रेड. डॉक्टर शंकर अंबाजी भिजे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी उंबर झाला. तो काळ पारतंत्र्याचा परतांचा होता.
त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कशी कमी लेखले जाई. शास्त्रीय प्रिय संशोधन क्षेत्रांतर क्षेत्रात क्षेत्रांपर तर त्याला अजिबात स्थान स्थान नव्हते अशा अशा प्रतिकूल प्रतिकूल परिस्थितीत पूर्णते पुढे डॉक्टर विषय शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. ओके, माईक बंद कर. नेक्स्ट रिद्धी स्टार्ट रीडिंग. Riddhi is there? Okay, Kanish, you start reading. Yes, Kanish. Yes, teacher. Start reading. 1897 चा जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला. ते ज्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालून आली आणि वर्षांचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता. इंग्लंड मधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती. ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती. ओके, स्टॉप. नेक्स्ट वेदांग स्टार्ट रीडिंग. एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची
साखर, मीठ किंवा त्यासारख्याच इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती. यंत्र शोधून काढणाऱ्यास बक्षीस होते. भिसे यांच्या वाचण्यात ते आले, पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती. त्यांची क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला. आणि काय आश्चर्य, भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला. त्यांना बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. काही Okay, दिवसां stop. Swaraj, start reading. Yes, Swaraj is there. Start reading. स्वराज, आवाज येतोय का माझा? ओके, फाइन. बाकी सगळ्यांचं वाचून झालंय? येस, बाकी सगळ्यांचं रीडिंग झालंय. आज आपण काय काय शिकलो? थर्ड स्टँडर्ड साठीचा एक लेसन, फोर्थ स्टँडर्ड साठीचा एक लेसन, फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम बोथ, अँड थर्ड स्टँडर्ड ऑल्सो मराठी मीडियम अँड इंग्लिश मीडियम बोथ. मग आज जे काही शिकलो आपण सगळ्यांना समजलंय का? येस. फोर्थ स्टँडर्ड गार्गी, तुझा होमवर्क असणार आहे. आपण जो लेसन शिकलो त्याची प्रश्न उत्तर लिहिणे. थर्ड स्टँडर्ड तुमचा पण होमवर्क असणार आहे. आपण जो लेसन शिकलो त्याची प्रश्न उत्तर लिहिणे. आणि फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम इंग्लिश मीडियमचा होमवर्क मी गुगल क्लासरूम वर अपलोड करणार आहे. ज्या वस्तूंची नावे आपण पाहिली त्याच्याशी रिलेटेड काही वर्कशीट त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके, so you can leave the class now. Bye bye everyone. We are going to stop over here for today. Bye teacher. Thank you teacher. Bye bye, welcome. स्वराज, क्लास लीव करायचा आहे. Bye ma'am. Bye.